नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार शैली नावाच्या व्यक्तीने प्रियाला असे काही प्रश्न विचारले ज्यामुळे सायलीला कळालं ह्या तन्वीने कोणताही फॅशन डिझाईनचा कोर्स केला नाही. हे नक्की कसं झालं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दाखवलंय इकडे अर्जुन सकाळी उठलेला असतो. तो म्हणतो आपल्याला वंदनाच्या ऑफिसमध्ये जायचंय. ऑलरेडी लेट झालंय, मी रेडी होतो फटाफट. सायली म्हणते आज मला तुमच्या बरोबर नाही येता येणार. अर्जुन म्हणतो का? आज कुठली पूजा आहे का? तेव्हा सायली म्हणू लागते असं काय करताय सचिन भाऊजी, घरात असताना मी अस्मिताताईंना त्यांच्यावर कसं सोडू येऊ शकते. तो असा विश्वासघातक माणूस आहे, त्यामुळे मी नाही येऊ शकणार. दुसरीकडे प्रतिमा कल्पनाला फोन लावते. कल्पना फोन उचलते आणि म्हणते बोल प्रतिमा. प्रतिमा म्हणते कल्पना, अस्मिता कशी आहे ग? अगं सचिन असल्यामुळे आम्ही खूप अपसेट आहोत, पण अस्मिता असल्यामुळे आम्ही घरचं वातावरण खूप चांगलं ठेवायचा प्रयत्न करतोय. प्रतिमा म्हणते हो, ते तर करायलाच हवं. अस्मिता जोपर्यंत सचिनचं सत्य मान्य करत नाही तोपर्यंत आपण बोलून काय उपयोग होणार नाही. कल्पना म्हणते हो ते खरे. बरं कल्पना, तू कसा सकाळ सकाळी फोन केलाय? तेव्हा प्रतिमा म्हणू लागते अगं आमच्या बाजूला परांजपे म्हणून राहतात, त्यांच्याकडे शैला नावाची मुलगी घरकाम करायला येते. तिची आई लहान बाळांना मसाज करणे, अंघोळ घालणं ही सगळी कामं करते आणि तुला असं कोणी हवं होतं ना, मग मी तिला तुझ्याकडे पाठवते, तू बोलून घे. कल्पना म्हणते हो हो बरं झालं, कारण मी पण असंच कोणीतरी शोधत होते. त्यानंतर प्रतिमा म्हणते कल्पना, माझं तन्वीकडे सुद्धा काम आहे, कारण ही जी शैला आहे ना ती शिवणकाम खूप छान करते. ती मला म्हणाली मला फॅशन डिझाईनचा कोर्स करायचा आहे. मग मी तिला सांगितलं तन्वीने सुद्धा फॅशन डिझाईनचा कोर्स केलाय, तर मला म्हणाली मला तिच्या कॉलेजची सगळी माहिती द्या. मग मी म्हणाले मला कुठं माहितीये, तू तन्वीशीच बोल. कल्पना म्हणते घरातलं काम करून फॅशन डिझाईनचा कोर्स करणे म्हणजे खूप कौतुकाची गोष्ट आहे. प्रतिमा म्हणते हो, मी तिला तन्वीला भेटायला पाठवते आणि तन्वीला म्हणावं तिच्याशी जरा नीट व्हा आणि तिला तुझ्या कॉलेजची जी काही माहिती हवी असेल ती देऊन टाक म्हणावं. दुसरीकडे सकाळी अर्जुन ऑफिसला जात असतो. त्याच वेळी तन्वी त्याच्या जवळ येऊन म्हणते अर्जुन, तुला आज ऑफिसला जावंच लागेल का? त्यावेळी अर्जुन म्हणतो हा कसला प्रश्न आहे, माझ्या मीटिंग्स आहेत, मला जावंच लागेल. प्रिया म्हणते अरे मीटिंग तर रोजच असतात. काल सचिन आल्यापासून मी आई बाबा खूप टेन्शन मध्ये आहोत आणि सचिन काय घरातून जाण्याचं नाव पण घेत नाही. अर्जुन म्हणतो अगं तन्वी, तू पहिल्यांदा ही सगळी कामे करतीये म्हणून तुला टेन्शन वाटतंय, पण सायली आहे ना ती सगळं सांभाळून घेईन. त्यानंतर अर्जुन तिथून निघून जातो. त्याच वेळी सुभेदारांच्या घरात एक मुलगी येते आणि म्हणते माझं नाव शैला साखरे, मला कल्पना सुभेदारांना भेटायचं होतं. तेव्हा कल्पना म्हणते हो मीच ती, तुला प्रतिमाने पाठवलंय ना? तेव्हा शैला म्हणते हो हो, मी त्यांच्या शेजारच्या घरात काम करते. त्यावेळी कल्पना म्हणते ये ना ये बस इथं. त्यानंतर शैला तिथं बसते. त्यावेळी कल्पना म्हणते अगं मला प्रतिमाने तुझ्याबद्दल आधीच सांगितलं होतं. तेव्हा कल्पना तन्वीला म्हणते तन्वी, ही मुलगी तुलाच भेटायला आली आहे. तन्वी म्हणते मला, मी नाही ओळखत हिला. तेव्हा शैला म्हणते तुम्ही तन्वीताई आहात ना? तन्वी म्हणते हो. शैला म्हणू लागते फॅशन डिझाईन मध्ये खूप इंटरेस्ट आहे मला. प्रतिमा वहिनींनी सांगितलं तुम्ही पण फॅशन डिझाईन केलंय, तुम्ही कोणत्या कॉलेजमधून केलाय तो कोर्स? म्हणजे मला त्या कोर्सची माहिती मिळेल का? मला सुद्धा ऍडमिशन घ्यायचं होतं. इकडे तन्वी स्वतःशीच म्हणू लागते अरे यार, मला फॅशन डिझाईनचं अ ब क ड पण येत नाही आणि ज्या कोर्सला मी कधी गेलेच नाही त्याची माहिती मी देणार कुठून? सायलीला दिसतं की जेव्हा प्रियाला कॉलेजबद्दल विचारलं तेव्हा ती एवढी का घाबरली. त्यानंतर शैला तन्वीला एका पाठोपाठ कोर्सची माहिती विचारते, पण तन्वीला एका पण प्रश्नाचं उत्तर माहित नसतं. तेव्हा सायली म्हणते काय ग प्रिया, तू तर अशी गोंधळतीया की तू फॅशन डिझाईनचा आणि तुझा काही संबंध नाहीये. प्रिया म्हणू लागते काही सायली, मी त्या कोर्सची टॉपर होते. कल्पना म्हणते अगं तन्वी, तुझी ही शिवणकला आम्हाला कधी दिसलीच नाही, म्हणजे तू घरच्यांसाठी कधी काही शिवलंच नाही ना? दुसरीकडे सायलीला डाऊट आलेला असतो की ह्या प्रियाने खरंच फॅशन डिझाईनचा कोर्स केला आहे की नाही, म्हणून सायली प्रतिमा आत्याकडून हळूच प्रियाचं ओळखपत्र मागून घेते. तेव्हा सायलीला दिसतं या प्रियाचं कुठंच नाव का दिसत नाही. याचा अर्थ प्रिया त्या कॉलेजला कधी गेलीच नसेल का? तिने फॅशन डिझाईनचा कोर्स केला आहे हे पण खोटं आहे का? ह्या सगळ्याची शहानिशा करायलाच हवी. तर प्रेक्षकांनो, पुढील एपिसोडमध्ये सायली फोन करते ज्या कॉलेजमध्ये तन्वीने फॅशन डिझाईनचा कोर्स केला होता तिथं. त्यांना विचारते मला एका विद्यार्थिनीची माहिती हवी होती, तिचं नाव तन्वी किल्लेदार आहे. तेव्हा कॉलेजमधले स्टाफ म्हणतात मी मागील 3 वर्षाची लिस्ट पाहिली पण त्यामध्ये हे नाव कुठेच नाहीये. तर आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा.